काँग्रेस गायब झालं असं समजण्याचं कारण नाही. आम्ही आहोत त्याचा अर्थ काँग्रेस आहे. जे शब्द संगमेर तालुक्यानं कधीच ऐकले नव्हते ते खंडणी आणि हप्ते हे नवीनच शब्द या लोकांना आता ऐकायला मिळत आहेत. त्या लोकप्रियतेचं इथं नियंत्रण नाही किंवा त्यांचं प्रोत्साहन आहे हेच सिद्ध होतं. त्यामध्ये 47 ठिकाणी आश्वासनं तिने दिलेत म्हणे. जिथं जाईल तिथे लगेच फोन लागतो उदय सामंतांना. उदय सामंत ठरलेलं ते बोलतात. हे तर त्यांचं ठरलेलं आहे. उदय सामंतांना विचारावं लागेल मला, तुम्हीच बोलत होते का दुसरं कोणी? अशी ही बनवाबनवीचा हा कार्यक्रम आहे. यातलं काहीही ठीक होणार नाही. नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका ह्या चालू आहेत. आता 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर या मतदारसंघात आलेलो आहे. संगमनेर म्हटलं की विखे आणि थोरात हा राजकीय संघर्ष आजवर पाहायला मिळालेला आहे. मात्र या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिलीताई तांबे या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. तर दुसरीकडे खताळ यांच्या भाऊजाई या देखील उमेदवारीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत आहेत. तर आपण आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. एकंदरीत या निवडणुकीचा कल कसा असणार आहे किंवा रंग कसा असणार आहे किंवा कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाणार आहे. साहेब, एकंदरीत बघितलं तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण ह्या बालेकिल्ल्यातून कुठंतरी पंजा गायब झाला आहे आणि सिंहानी या ठिकाणी त्या चिन्हावरती निवडणूक लढवली जाते. काय एकंदरीत नेमकं अशी परिस्थिती झाली की काँग्रेस या ठिकाणाहून गायब झालं आहे? नाही, काँग्रेस गायब झालं असं समजण्याचं कारण नाही. आम्ही आहोत त्याचा अर्थ काँग्रेस आहे हे निश्चित. परंतु सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे काही प्रश्नांच्या संदर्भात. आणि म्हणून आम्ही एकत्र पद्धतीनं संगमनेर सेवा समिती स्थापन केली आणि सिंहाचं चिन्ह घेऊनही निवडणूक लढवतो आहोत. यामध्ये पंजा गायब होण्याचा काही विषय नाही. अंतःकरणात आमच्या काँग्रेस आहे. मात्र काँग्रेसने उमेदवार दिला नाही, नेमकं अशी काय कारणं होती किंवा काँग्रेसला या ठिकाणी उमेदवार देता आला नाही? नाही, असं काही नाही. समिती शेवटी आम्ही स्वतः स्थापित केलेली आहे. तिच्यामध्ये तर काँग्रेस आहे, आघाडीचे आमचे सदस्य आहे. आणि यापेक्षा हे पहा तुम्ही की आम्ही कोणाविरुद्ध लढतो आहोत. समोरचा पॅनल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एकच आहे की या शहराच्या विकासासाठी, शांतता सुव्यवस्थेसाठी आणि एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही ही समिती स्थापन केली. एकंदरीत बघितलं आपण की ज्यांनी घराणेशाहीवरती आरोप केले होते विधानसभेला तुमच्यावरती किंवा तांब्यांवरती, तर आज कुठंतरी त्यांनीच घरातला उमेदवार दिलेला आहे. कसं पाहतं त्यांच्या भूमिकेकडे? यांच्या घराणेशाहीच्या आरोपाला काही अर्थ आहे का? ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात असं सांगतात, तिथं तर घराणेशाहीचा सगळा उच्चांकच आहे. आणखी काय बोललं पाहिजे? आणि आता आरोप कुणी कोणावर करावा घराणेशाहीचा असं बिलकुल नाही. देशामध्ये सुद्धा राहिलेलं नाही, राज्यातही ती परिस्थिती नाही. शेवटी कुणी असो, कुटुंबाचा सदस्य असला तरी त्याने काम करावं, लोकांचा विश्वास संपादन करावा आणि त्यांनी आपली पद घेऊन आणखी सेवा करावी ही अपेक्षित आहे. काल बघितलं तर आपण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा या ठिकाणी पार पडली. त्यांनी काल कुठंतरी बोलताना म्हटलं की ज्यांना आपलं घर नाही सांभाळता आलं ते संगमनेर काय सांभाळणार? ह्या बोलण्याचा भाग आहे. आता आल्यानंतर भाषण करावं लागतं, काहीतरी जोरात बोलावं लागतं. त्यांना वस्तुस्थिती सर्व काही माहिती आहे. आम्ही एकत्र काम केलं आहे, माहिती वस्तुस्थिती त्यांना. पण आता शेवटी असं आहे की भाषण करण्याकरता आपण गेलेलो आहे तिथे, त्या उमेदवाराचं एका प्रोत्साहन देण्याकरता बोलावं लागतं. यापेक्षा त्याचं महत्त्व काही जादा नाही. आपण बघितलं तर काल त्यांनी ही पण टीका केली की जो 40 वर्षात विकास झाला नाही तर आमच्या आमदारांनी वर्षभरात केला आणि त्यांना संधी दिली तर याहीपेक्षा आणखी विकास काय असतो हे संगमनेरकरांना आम्ही दाखवून देऊ. नाही, म्हणजे नेमकं काय विकास केला वर्षभरामध्ये? वर्षभरामध्ये या शहराची शांतता सुव्यवस्था केलेली आहे. अंमली पदार्थाचा वावर वाढलेला आहे. इथे गुंडशाही वाढलेली दिसते आहे आणि अत्यंत अव्यवस्थित पद्धतीनं संपूर्णपणे शहरात आणि तालुक्यात अवस्था निर्माण झालेली आहे. या पलीकडं विकासाची कामं जी आहेत, आता कोणी म्हणू शकत नाही निळवंड्याचं पाणी त्यांनी आणलं का, भोजापूरचं पाणी त्यांनी. बोलण्याचा भाषण म्हणून काही करू शकतं माणूस, पण वस्तुस्थिती जनतेला माहिती आहे. पण आमची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली की जी आमची ट्रेन नाशिक पुणे सुपरफास्ट होती, ती जी आमच्या तालुक्यातून आणि समनापूर स्टेशन होतं, संगमनेरकरांकरता आणखी एक विकासाची वाहिनी निर्माण होणार होती, ती गेली वर्षभरात. ते सांभाळू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे कोणतंही चांगलं काम झालेलं नाही. दहशत वाढलेली आहे, गुंडगिरी वाढली आहे, अंमली पदार्थांचा वापर वाढला आहे.
खंडणी, हप्ते असे अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. जे शब्द संगमनेर तालुक्यानं कधीच ऐकले नव्हते, ते खंडणी आणि हप्ते हे नवीनच शब्द या लोकांना आता ऐकायला मिळत आहेत. कोणी ठेकेदार सुटायला तयार नाही. अंमली पदार्थाचा वापर कसा वाढला ते आपण तपासलं पाहिजे. खाणी पुन्हा जोरदार पद्धतीनं राजरोज सुरू झालेले दिसत आहेत. हे सगळं दिसतंय ना लोकांना. लोक काय आंधळे नाही आहेत, गाफील नाहीत, त्यांना समजतं. आपण बघितलं तर पण जे विरोधक आहेत विरोधकांना असा आरोप केला जातोय की थोरातांना पराभव मान्य नाही म्हणून कुठंतरी संगमनेर हे अशांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पराभव मान्य काय, शेवटी असं आहे की जो निर्णय दिला आहे तो दिला आहे, आम्हाला पुढं चालावं लागतं. परंतु आम्ही जे करतो आहोत ते यात शहराचा तालुक्याचा विकास जो आम्ही केला, शांतता सुव्यवस्था, बंधुभाव जो होता इथला, विकासाची जी वाटचाल होती, जे प्रेम आणि शांतता इथली होती ती पुढं टिकावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. कुठं आता जे बिघडलेलं वातावरण आहे ते दुरुस्त करण्याचं आणि पुन्हा एकदा सगळं काही सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आपण बघितलं साहेब की विधानसभेनंतर एक जे संगमनेर शांत शहर म्हणून ओळखलं जात होतं, कुठेतरी अशांत झालं. वर्षभरापासून अनेक काही घटना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना देखील या ठिकाणी घडल्यात. काय एकंदरीत संगमनेर अशांत होण्याचं कारण काय? नाही, या 8 दिवसामधल्याच अनेक घटना आम्हाला पाहावयास मिळत आहेत. कुणी कोणाचा तरी हात तोडतो, ते नशामध्ये येतो आहे. एका कोणाचा तरी अंमली पदार्थाच्या नशेमध्ये कुणी कोणाचा तरी हात तोडतो आहे. कुणी नशेचे अनेक इंजेक्शन पदाधिकारी सापडतात एका पक्षाच्या, ही वाईट परिस्थिती आहे. साठा सापडतो, 43 लाखाचा साठा, त्या गोळ्या सापडतात. ह्या सगळ्या काळजीच्या गोष्टी. याच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशनला अनुभव येतोय का पोलीस स्टेशनमध्ये गुंड मारामारी करतायत, पोलिसांना वाईट अनुभव येत आहेत, अधिकाऱ्यांना वाईट अनुभव येत आहेत. कोणता अधिकारी इथे थांबण्यास तयार नाही, प्रत्येकजण बदली करून घ्यायला उत्सुक झालेला आहे. कामं पूर्णपणे ठप्प आहे, खंडणी मागितल्या जात आहेत, अनेक ठिकाणी हप्ते मागितले जात आहेत. हे सगळं जे आहे दुर्दैवानं घडतं आहे आणि एक वेगळा अनुभव, वाईट अनुभव हा तालुका आणि हे शहर घेतं आहे. आपण बघितलं तर ते गुन्हेगारीच्या याला कुठंतरी नेमकं काय अशी कारणं येतं? मंत्र्यांचा दबाव आहे किंवा हे जाणीवपूर्वक अशांत ठेवलं जात आहे, निवडणुका आलेल्या आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत? नाही, असं आहे की याच्यात अशांतता हे निर्माण करण्यामध्ये शेवटी लोकप्रतिनिधी जो आहे त्याची जबाबदारी आहे की आपल्या जनतेची आणि मतदारसंघाची काळजी घेणं. परंतु तेच जर योग्य पद्धतीनं वागत नसतील आणि तिथेच जर अनेक गोष्टी चुकीच्या सुरू झाल्या असतील तर त्याला काय म्हणायचं? खंडणी आहे, हप्ते आहेत, राजरोज पद्धतीनं अंमली पदार्थ या तालुक्यात घुसायला सुरुवात झाली आहे. जे अंमली पदार्थाचे माफिया ते शहरात येऊन भाषणं करायला लागले, त्यांना सन्मान मिळायला लागला. आता हे गुंड पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या करायला सुरुवात करतायत. हे शेवटी त्या लोकप्रतिनिधीचं इथं नियंत्रण नाही किंवा त्यांचं प्रोत्साहन आहे हेच सिद्ध होतं. ते असंही आरोप करतायत की मामा भाच्यांनीच पूर्ण मतदारसंघ वाटून घेतला आहे आणि त्यांना त्यांची सत्ता बालेकिल्ला ढासळू द्यायचा नाही म्हणून ते कुठंतरी हे प्रयत्न करतात. नाही, कोणी राजकारण आहे आणि राजकारण आम्ही जे केलेलं आहे ते खरोखर तालुक्याच्या शहराच्या विकासाचं राजकारण केलेलं आहे. एक सुंदर बांधणी मतदारसंघाची, शहराची आणि तालुक्याची केलेली आहे. ठीक आहे, अपयश का आलं याची अनेक कारणं आहेत, ते सर्वांना माहिती आहे आणि ते इथेच घडलं असं नाही. महाराष्ट्रात तसंच पद्धत आहे किंवा बिहारमध्ये काय घडलं, हरियाणात काय घडलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजस्थानमध्ये असंच घडलेलं आहे. त्याची कारणं काय आहे ते देश पातळीवरील आहे. निवडणूक आयोगासहित सगळे त्यात गुन्हेगार आहेत. अशा वेळेस आता तरी परंतु शेवटी आपल्या लोकांची, आपल्या मतदारसंघाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडतो आहोत. कालच्या भाषणाकडे पुन्हा येतो. एकनाथ शिंदेंनी काल म्हटलं की इथला जो रोजगाराचा प्रश्न असेल, MIDC आम्ही तातडीने आणू, लगेच ऑन दी स्पॉट डिसिजन. उदय सामंतांना, मंत्र्यांना फोन केला आणि तो लगेच की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये MIDC करू असं आश्वासन दिलं. काल काही आश्वासनांचा पाऊस देखील पडला आहे, कसं पाहता? असं की जेव्हा आश्वासनाचा पाऊस पडला आणि त्याच्यात MIDC मंजूर केली. मी आपल्याला एक सांगेल की आपला चॅनल आहे खूप चांगला आपल्याजवळ आहे, युनिट चांगलं आहे. एक थोडं संशोधन करा सगळ्या त्यांच्या भाषणांचं. एकनाथ शिंदे जिथे जिथे गेले तिथे भाषण करत असताना तिथे MIDC मंजूर केलेली त्यांनी दिसते आपल्याला. तो फोन लावण्याचा पद्धतसुद्धा तीच आहे. मला असं वाटतं की उद्योगमंत्री तिकडे यांच्या फोनची वाट पाहत बसलेला आहे काय असं वाटावं, इतका पटकन तो फोन लागतो. म्हणजे हा फोन घेतं कोण हा सुद्धा मला शंका वाटते.
अनेक गावांनी कदाचित मला त्या एकानं सांगितलं, एकानं थोडा अभ्यास केला चॅनलने, की तर 47 ठिकाणी आश्वासनं तिने दिलेत म्हणे. जिथं जाईल तिथे लगेच फोन लागतो उदय सामंतांना. उदय सामंत ठरलेलं ते बोलतात. हे तर त्यांचं ठरलेलं आहे. उदय सामंतांना विचारावं लागेल मला, तुम्हीच बोलत होते का दुसरं कोणी? बरोबर. पण काल ज्या पद्धतीने त्यांनी ज्या संगमनेर शहरातल्या समस्यांचा आढावा घेतला की रुग्णालय असेल वगैरे काय, प्रकाश आंबेडकरांना देखील त्यांनी तातडीने फोन केला आहे, तर मग कुठंतरी हे एक राजकीय स्टंटबाजी म्हणता येईल. खरं म्हणजे अशी ही बनवाबनवीचा हा कार्यक्रम आहे. यातलं काहीही ठीक होणार नाही हे मला माहिती आहे. फक्त निवडणुकीकरता मताकरता ही बनवाबनवीचा कार्यक्रम चाललेला आहे. याच्यापेक्षा जास्त काहीच महत्त्व त्याला नाही. शिंदे काल म्हटले की भाषण करताना की या ठिकाणचा भ्रष्टाचार देखील मी लवकरच उघडकीस आणल आणि तो बदलण्याचा प्रयत्न देखील करू. त्यांनी भ्रष्टाचार जरूर उघडकीस आणला पाहिजे, सगळाच आणला पाहिजे. म्हणजे या वर्षात तर चाललेला प्रचंड गोंधळ, तेव्हा पूर्वी आम्ही काळजीपूर्वक चाललेलो आहे. कुठेच चूक होणार नाहीची काळजी, आमच्या हातून चूक होणार नाहीची काळजी घेतली आहे. पण या वर्षात काय चाललं याचं चौकशी त्यांनी करावी. आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिली नाही. वडट्टीवारांनी धनुष्यबाण घ्यावं अशी थेट ऑफर देखील मंत्री सामंतांनी दिली आहे. ठीक आहे, इलेक्शन आहे. आपण काय पाहतोय, म्हणजे एक भाजपचा एक भाऊ दुसऱ्या भावाच्या नोटा शोधतोय. पाहिलं का नाही? काय गुलाबराव पाटलांनी आरोप काय केले आपण जळगावमध्ये? असं आहे की म्हणजे हे त्यांच्यातच एवढं मारामारी चाललेली आहे. याच्यात थोडासा चुकून एखादा हे त्यांचं जातो वाक्य आमच्याकरता, बाकी त्यांचीच त्यांना सांभाळणं कठीण झालं आहे. मारामारी कठीण झाली. एकतर असं म्हटलं आहे की फक्त 2 तारखेपर्यंत वाट पाहतोय की आमची युती टिकवण्याचा. 2 तारखेनंतर काही होऊ शकतं हे त्यांचा जाणता महत्त्वाचा माणूस अध्यक्षच बोलतोय भारतीय जनता पक्षाचा. रवींद्र चव्हाणांनी ते वक्तव्य केलं होतं कुठेतरी 2 तारखेपर्यंत युती टिकली पाहिजे. कसं पाहता, कुठेतरी युतीमध्ये धुसफूस असलं. प्रचंड धुसफूस आहे, प्रचंड गोंधळ आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे. इतका वाईट परिस्थिती राज्याची कधी नव्हती, इतकी ही झालेली आहे. आता हे तिहेरी जे सरकार आहे, 3 चाकांवरचं चाललेलं सरकार जे आहे, तर कुठेतरी उपमुख्यमंत्री पदाचे दोघंही आहेत, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार, सातत्याने दिल्ली दौरे करता येतं. काय एकंदरीत त्यांच्या ह्या दौऱ्यांकडं म्हणजे अमित शहांकडे सातत्याने तक्रारीचा पाडा घेऊन जातं अशी चर्चा येतं. खरं एक तर ते एकत्र आलेत ना, तेच भीतीपोटी एकत्र आलेले आहेत. काहीतरी उद्योग त्यांच्या मंत्र्यांचे उद्योग होते, आपण पाहतो जे मंत्री झाले त्यांचे अनेक उद्योग होते, ते चौकशी चालू होत्या, त्या थांबवायच्या होत्या, स्वतःच्या चौकशा थांबवायच्या होत्या. या सगळ्या घाबरून सगळे ते जमलेली गंमत आहे ही महायुती. ही काय म्हणजे मनापासून आपल्याला राज्याचा विकास करायचा आहे, चांगलं वातावरण तयार करायचं आहे, बंधुभाव राज्यात करायचा आहे, म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे आणि म्हणून ही युती झाली, असं बिलकुल नाही आहे. हे सगळे घाबरलेले भीतीपोटी आणि स्वतःची कातडी बचावण्याकरता एकत्र आलेले आहेत. मग हे जसे एकत्र आले तर ताणतणाव त्यांचा चाललेला आहे, प्रचंड तणाव आहे त्यांच्यामध्ये आणि परिणामतः ते दिल्लीला जात आहेत साकडं घालायला प्रत्येकजण काही ना काही. आपण बघितलं तर ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महायुतीमधलेच जे घटक पक्ष आहेत त्यांचेच वरिष्ठ जे पक्ष प्रमुख आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, गंभीर आरोपच ते घटक पक्षांवरती करतात. अत्यंत वाईट परिस्थितीमधून महाराष्ट्र जातो आहे असं मी म्हणाल. महाराष्ट्रातलं राजकारण जातं आहे, महाराष्ट्राचं सरकार जातं आहे. इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची कधीही नव्हती. जातीमध्ये वाद लावले जात आहेत, धर्मामध्ये वाद लावले जात आहेत, माणसापासून माणूस, समाजापासून समाज दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यावर मताची पोळी भाजण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. खरं म्हणजे आता जनतेनं काही गोष्टी ओळखल्या पाहिजे आणि हे असं जे महाराष्ट्र झालेलं आहे, जो यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या व्यक्तिमत्वानं अत्यंत सुंदर स्वप्न महाराष्ट्राचे पाहिले होते आणि त्यावेळेस ते म्हटले होते की या महाराष्ट्राला दृष्ट लागू नये, पण दुर्दैवानं दृष्ट लागावी अशी परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण बघितलं 2024ची जी निवडणूक लढवली गेली होती संगमनेर मतदारसंघामधली, तर कुठेतरी हिंदुत्ववादी आणि विकास कामं अशी ती निवडणूक झाली होती. मात्र ज्या पद्धतीने पराभवाला सामोरं जावं लागलं. आता ही जी संगमनेरची नगर परिषद निवडणूक होणार आहे, तर मग कसं पाहता ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवरती झाली पाहिजे? नाही, विधानसभेची निवडणूक सगळ्याच महाराष्ट्रामध्ये जी झाली, एक लाडक्या बहिणींचा विषय घेतला गेला, त्याचबरोबर धर्माचा विषय घेतला गेला, पैशाचा प्रचंड वारेमाप वापर झाला आणि त्याच्यातून ती निवडणूक ती जिंकलेली आहे. ही खरं म्हणजे निरोगी पद्धतीची लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या ह्या गोष्टी आहेत. पण दुर्दैवानं आहे, आज चाललं आहे, असं असताना चाललं आहे. खरं म्हणजे
अँटी डिफेक्शन ज्याला कायदा आहे आपला पक्षांतरबंदी कायदा, हा जरी आपण तपासला तरी लक्षात येईल का सामान्य माणूस सांगेल की राष्ट्रवादी खरी कोणाची आहे, सामान्य माणूस सांगेल की शिवसेना खरी कोणाची आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण जिथं न्यायालय सुद्धा न्याय देऊ शकत नाही तिथं या लोकशाहीचं काय हा प्रश्न शिल्लक झालेला आहे. अडचणीत सगळा देश अडचणीत आहे, महाराष्ट्रही अडचणीत आहे. साहेब एक कालचा त्याच्यावरून एक प्रश्न होता की सिंहाची निशाणी घेऊन संगमनेर सेवा समिती ह्या निवडणुकीत उतरली आहे. काल सुजय विखे म्हटले की मी टायगर आहे, तो सिंहावर येतेही भारी पडतो. ठीक आहे, आता ते काय, आता मी फार न बोलणं चांगलं आहे. आता शेवटी त्यांनी भाषण करायचं काय करणार, ते भाषण करावंच लागतं, केलं. सिंह असतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न फक्त, संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून ज्या निवडणुकीमध्ये आता तांबे यांचं घराणं निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर कुठले प्रमुख प्रश्न संगमनेरचे असणार आहेत, कुठले मुद्दे तुम्ही घेऊन ही निवडणूक लढवणार आहेत? नाही, खरं म्हणजे खूप बांधणी चांगली संगमनेर शहराची आम्ही केलेली आहे. वर्षानुवर्ष त्यासाठी काम केलेलं आहे, एका विचारानं काम झालेलं आहे. 30 वर्ष अशा पद्धतीनं काम झालेलं आहे की एक मतानं सगळे ठराव झाले आणि त्याची अंमलबजावणी झाली. कुठेही भ्रष्टाचाराचा साधा वास येणार नाही इतकी काळजी घेऊन केलेलं आहे. स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर ही संकल्पना घेऊन दुर्गाताईंनी तर शेवटी खूप मेहनत त्याच्यामध्ये केलेली आहे. तुम्ही रस्ते पहा किंवा नाशिकचा रस्ता आपण पहा, ST स्टँड पहा, इमारती पहा, न्यायालय पहा, इतकी सुंदर बांधणी केली आहे. पाणी, मुबलक पाणी, कोणाला नसेल इतकं गोड आणि सुंदर पाणी. म्हणजे तुम्हाला सांगतो या पाण्याची किंमत होत नाही की जे खडकातून आलेलं नितळ पाणी आम्हाला पिण्याकरता मिळतं आहे. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे, जी अनेक शहरांना स्वप्नात सुद्धा मिळत नाही ते आम्हाला मिळतं आहे. हे इतकं सुंदर पद्धतीने सगळं झालेलं आहे. शिक्षण व्यवस्था चांगली आहे, अर्थव्यवस्था चांगली आहे, आमची बाजारपेठ चांगली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या पहिलं तर टिकवणं आणि त्याच्यामध्ये आणखी गुणवत्तेची वाढ कशी करता येईल असं पाहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही शहरातल्या उपनगरांमध्ये फिरा, तुम्हाला दिसेल की अत्यंत स्वच्छता आज आहे. कारण एक कल्चर तयार करण्यात आलं 30 वर्षामध्ये स्वच्छतेचं. तुम्हाला पूर्णपणे गटारी झाकलेल्या दिसतील, कोणत्या शहरात दिसणार नाही ते इथे दिसते. एक वातावरणसुद्धा बंधुभावाचं वातावरण, मैत्रीचं वातावरण, एक शांतताप्रिय शहर हे वैशिष्ट्य आमचं राहिलं आहे. सांस्कृतिक शहर हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. हे टिकवणं आणि याच्यात आणखी गुणवत्तेत वाढ करणं हेच खरं काम आहे, ते करणार आहे आम्ही. नक्की, धन्यवाद साहेब. विकसित संगमनेरला आणखी चांगल्या पद्धतीने विकसित कसं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असं ठाम मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.